माझ्या 10 महिन्याच्या बाळाचं दिवसभराचं रुटीन काय आहे चला आज तुमच्यासोबत शेअर करते। तर काल मी एक स्टोरी ठेवली होती की त्याचं डेली रुटीन बघायला आवडेल का, तर तुम्ही सगळ्यांनी इतकं छान रिस्पॉन्स दिला ना, हे बघून मला खरंच खूप छान वाटलं। म्हणून म्हटलं चला आज त्याचं डेली रुटीन शेअर करूया। तर इथे ना सकाळी मी त्याला फीड केलं होतं उठल्यानंतर आणि तो खेळत होता, तोपर्यंत मी त्याचा ब्रेकफास्ट बनवायला घेतला आणि आज त्याच्या ब्रेकफास्टमध्ये ॲपल प्युरी होती आणि आताच्या सीझनचे ॲपल ना थोडेसे आंबट गोड असतात, त्यामुळे स्वीटनेससाठी मी त्याच्यामध्ये एक खजूर ॲड केलं होतं आणि त्यांनी खूप छान एन्जॉय केलं। 2 चमचे उरले होते पण ते सुद्धा मी त्याला खेळत असताना नंतर भरवलं होतं। त्यानंतर असतो त्याचा प्ले टाइम आणि प्ले टाइम मध्ये मी आता त्याला काहीतरी ऍक्टिव्हिटी करायला सांगत असते, जसं की आता बघा तुम्ही मी त्याला ना एक बिस्किट पुडा दिला होता आणि त्या जार मध्ये टाकायला सांगत होते आणि तो त्यांनी फॉलो केलं। यामुळे काय होतं बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट खूप चांगल्या प्रकारे होते। त्यानंतर त्याची मालिश केली आणि आंघोळ घातली। आंघोळ घातल्यानंतर त्याचं स्किन केअर बॉडी केअर करून झाला आणि आवरून झाल्याच्या नंतर ना असं कॅमेऱ्याकडे पळत होता। त्यानंतर त्याला मी फीड करून झोपवलं आणि त्यानंतर मग माझी घरातली जी काही कामं होती ना ती सगळी आवरून घेतली, झाडू मारून घेतलं, लादी पुसून घेतली आणि जेवायला बसले। कारण तो उठला ना की त्याच्याच मागे माझी ड्युटी चालू असते, मग मला जेवायला वेळ मिळत नाही, त्यामुळे पटकन जेवण केलं आणि मग लगेच त्याच्या लंचची तयारी केली। आणि आज त्याच्या लंच मध्ये होती पालक खिचडी। तर याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत, जर तुम्हाला हवी असेल तर त्याच्या आयडी वरती मी पुन्हा एकदा शेअर करणार आहे, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। आणि त्यानंतर तो उठला होता तर त्याला आधी पाणी पाजलं आणि मग त्याला जेवण भरवलं। तेवढ्यात एकनाथ गेले तर तो असा काही रडत होता ना की काय विचारूच नका। म्हणजे आता त्याला समजायला लागलेलं आहे की बाहेर जाणाऱ्या लोकांच्या मागे लागायचं असतं आणि आता खरंच खूप डिफिकल्ट होत चाललेलं आहे दिवसेंदिवस माझ्यासाठी हे सगळं। त्यानंतर फ्लिपकार्ट वरून माझे काही पार्सल आले होते, त्यामध्ये मी बाबूसाठी मागवलं होतं हे बीब आणि सेकंड होतं ते ह्याला काय म्हणतात ते नाही माहिती, पण हे खरंच खूप क्यूट दिसत होतं मला आणि कलर पण खूप छान होता। त्यामध्ये बाबूचे प्रोडक्ट ठेवून दिले आणि जे बीब होतं ना ते मी पांडामध्ये मागवलं होतं आणि ते दुसरंच काहीतरी आलं होतं, पण मला काही ते आवडलं नाही। बाकी तुम्हाला जर लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, लिंक मी तुमच्यासोबत शेअर करेन। आणि त्याचबरोबर तुमचे जे काही प्रश्न असतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी रोज 1-2 प्रश्नांची उत्तरं देत जाईन व्हिडिओद्वारे। आणि हो त्याचा असंच डेली रुटीन शेअर करू का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। 5 वाजता त्यांनी सेकंड नॅप घेतली, उठल्याच्या नंतर मी त्याला डाळिंब दिलं होतं खायला आणि रात्रीच्या जेवणामध्ये दूध आणि चपाती होती आणि लाईट गेल्यामुळे ना तो रात्री झोपताना खूप जास्त रडला। तर असा होता त्याचा आजचा दिवस। तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय।